सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर सकाळी सकाळी आम्ही ओंकारेश्वर मंदिराला दर्शन घ्यायला आलो. तर म्हणजे सकाळी म्हणजेच आता एक दिवस झाले, दुसरा दिवस आहे. त्या इकडं पर्वत आहे पाठीमागे, तर ह्या इथं मंदिर आहे आणि इकडं डॅम आहे. तर सर्व आज फिरून एकदम मस्तपैकी तुम्हाला दाखवतो. बोट आहे साईडला, बघा बोट कशी आहे तिकडे. मला आम्हाला पण जायची बोटला, बोटीत बसून. तिथं बोटी आता आंघोळ्या झाल्यात, ह्या बोटीत बसून जायचं आहे. बघू आता काय होतं एकदा. संदीप उडीत होय, चला घ्या आवरतो एकदा. संदीप भाऊ सध्याला आंघोळ करतेत, ते काय पाण्याच्या बाहेर निघाणार. सध्याला उन्हाळा चालू आहे, गरमही लवकर काय बाहेर निघायला तयार व्हायला. चला आवरा. तर वातावरण एकदम भारी इथं नाही का, मस्तपैकी पाणी आहे नदीला. इकडे डॅम आहे. आपला घे उभं राहा, उभं राहा. खांडवा बीच लच पळा तिथं बुटी. एक गेले की एक गेले की. चला इकडं मंदिर आहे, चला दर्शन घ्यायला. संदीप भाऊ चला. चला आम्ही चालत होता दर्शन घ्यायला ओंकारेश्वर मंदिर इकडल्या साईडला आहे. तर बघू आता काय होतं, एकदम मस्त दर्शन होतंय कसं. आणि एवढं भारी वातावरण आहे ना, ब्रिजवरून जाताना खाली पाणी वगैरे जबरदस्त. चालायचं का? चला. आम्हाला सगळे जण म्हणे मला लागले ना. तर हाय नमस्ते. आता सध्याला दुपारच्या आता 1 ते 1:30 वाजत आली आणि समजा अजून आम्हाला नाश्ता पाणी करायचं आहे थोडंसं मस्तपैकी नियोजनमध्ये, म्हणजे 2 वाजेपर्यंत होईल. आणि काय झालं, आम्ही कालचा दिवस आणि आजचा दिवस म्हणजे परवा दिवशी रात्री आलतो, कालचा दिवस आजची रात्र गेली, त्यानंतर आज दुसरा दिवस म्हणजे दिवस दुसरा. 2 दिवस झाले आम्ही मध्य प्रदेशमध्ये आलो. तर जवळपास 600 किलोमीटर रनिंग झाली 2 दिवसात. आणि आता चाललो आम्ही उज्जैनला.
आता आलो तो ओंकारेश्वरचं दर्शन झालं आहे आणि आता उज्जैनला पुढं प्रवास चालू आहे आमचा. तर आता थोडासा नाश्ता करून घेतो आणि त्याच्यानंतर मग उज्जैनला जाणार आहेत. मस्तपैकी झाडाखाली दुपारी 2 वाजता नियोजन चाललं आहे. पुन्हा मॅगी पोहे आणि चाललं अजून काही नियोजन. संदीप भाऊ आचारी, पाण्याची बॉटल आणि आहे आपल्याला चिवडा, पाणीचं ड्रम आणलं आहे. मस्त नियोजन चाललं आहे झाडाखाली. इकडं रोड आहे पलीकडं आणि इकडल्या साईडला मस्तपैकी मोटर चालू होती, पाणी बिणी मस्त त्याच्यामुळं. बरं काय म्हणा संदीप भाऊ, काय नाही ना, चलून द्या मग रट्टा. चला तर मस्तपैकी आत्ताच झालं आहे नाश्ता पाणी मस्तपैकी. आणि आता आपली गाडी थोडी उन्हाचं गरम झाल्यामुळे थोडीशी गार बी झाली. आम्ही पण जेवण वगैरे नाश्ता केला आहे. आता संध्याकाळचे डायरेक्ट जेवायचं. आता दुपारी जवळपास म्हणजे 2 वाजल्यात म्हणायचं. आता संध्याकाळी बघू. आत्ता संदीप भाऊ करतात आराम सध्याला. तर बाकीचं सगळं आवरलं आहे. आता पुन्हा गाडी बसून पुढच्या प्रवासाला हे करायचं आहे. तर जांभळीचं झाड एवढं बी एकदम मस्त हिरवं आहे आणि गार सावली आहे. आपण तर बघायला गेलं ना तर तुम्हाला माहिती आहे उन्हाळा चालू आहे आता सध्याला. आणि आज 12 तारीख आहे. तर 12 तारीख म्हणजे 5व्या महिन्यातली 12 तारखेने एवढं कडकडीत ऊन पडलं. इकडं पण ऊन आहे आपल्याच महाराष्ट्रासारखं, MP म्हणजे मध्य प्रदेशमध्ये बी तर भरपूर ऊन आहे. आणि स्थिती पण इकडं पण पाण्याचं आपल्यासारखंच थोडी परिस्थिती आहे, म्हणजे जे माझ्या गावाला आहे तशी. तर अशी वातावरण आहे. संदीप भाऊ तर एकदम झोपीच गेलेत छानसेपैकी. तर चाललो तो एक एक अनुभव बी येतोय नवीन. तर दुसऱ्या राज्यात आल्यावर काय आहे, भरपूर काही शिकायला भेटतंय आणि फिरलंच पाहिजे. आणि गाडी फिरल्यामुळं नवीन गोष्टीचा चांगलाच अनुभव येतोय आणि फिरल्यावर काही माहिती बी होतंय. तर चला, गरमही एवढी आहे ना, तर आम्ही 5 लिटरचं ड्रमच संघ घेतलेलं आहे. ते एकदा भरलं म्हणजे दुपारपर्यंत जाते. सकाळी भरलं की दुपारपर्यंत कसं तरी जातं आहे, म्हणजे पुन्हा दुपारून भरलं संध्याकाळपर्यंत जातं आहे. मध्ये आधी तर पाणी दुसरं आम्ही पित होतो, पण चालला असा टाईम जातो आहे. आणि बघू आता एवढं ऊन आहे, पण आता संध्याकाळचं मला वाटतं आहे अजून 80 किलोमीटर जायचं आहे उज्जैनला. त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजतानंच आणि त्याच्यानंतर दर्शन घेतल्यानंतर बघू पुन्हा पुढचं काय नियोजन आहे, कुठं मुक्काम होणार आहे काय ते कंटिन्यू व्हिडिओमध्ये मी पुढं दाखवतच राहणार आहे. हे व्हिडिओ आजचा चांगला वाटला की पुढचा व्हिडिओ येणारच आहे. तर बघू जसं व्हिडिओ छोटे व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. चला, हे झोप झाली मस्तपैकी 3 वाजल्या आणि मस्तपैकी ऊन होतं. तर एकदम आभाळ आलंय आणि नाश्ता केला तसंच आम्ही मस्तपैकी मी झोपलो. आता उठलोय थोडंसं, डोळे पण झोप अजून वाटत आहे. म्हणतोय झोपायचं थोडं उन्हाचं. संदीप भाऊ काय झोपायला तयार व्हायना. चला, पाणी पितो आणि निघतो पुढच्या प्रवासाकडं. चला, पुढं काय होतं अजून आपल्याला बघायचंय. चला पटकन संदीप भाऊ, चला पटकन. चला आता पटापटा आवरायचंय. ऊन तर आलं बुवा, निघायच्या टायमालाच ऊन पडायला लागले. ऊन पुन्हा सुरुवात झाली उन्हाची.